हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू द चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे खूप मस्त आणि मजेत असाल. आणि आज सकाळीच ब्लॉग मी स्टार्ट केला आहे. आणि आज ना अकिरा युद्धवीरचं स्कूल चुकलं, कारण आज आमचं असं ठरलं होतं की एकतर बाहेर जेवायला जायचं किंवा बाहेरून जेवण ऑर्डर करायचं. सो मी निवांत मूडमध्ये होते की 8 वाजता उठूया आणि त्यानंतर होतंय व्यवस्थित सगळं, टिफिनला पण फ्रूट्स वगैरेच देऊया या हिशोबात मी होते. तर 8चा अलार्म मी बंद केला, कधी मला समजलंच नाही. आणि मी उठले 8:45 वाजता उठले. सो मग झालं की राहू दे, आज स्कूल. युद्धवीर गेला असता स्कूलला, पण दीदी नाही गेली तर युद्धवीर पण नाही जाणार, सो तो पण नाही गेला. मग उठल्यानंतर आता अकिरा वीरूला खायचं होतं काहीतरी, तर म्हटलं चला चहा चपाती करते. मला पण चहा चपाती कधी कधी खायला आवडते. सो आमच्या तिघांसाठी इथे चहा चपाती करते. साईडला सिरियल माझं चालूच आहे. अकिरा युद्धवीर पण उठलेत. ॲक्च्युली अकिरा उठली आणि तिने मला उठवलं की मम्मा स्कूलला जायचं आहे म्हणून, आणि बघते तर 8:45 वाजले. सो युजली असं होत नाही की माझ्या झोपेमुळं किंवा माझ्या कोणत्या गोष्टींमुळं मी मुलांचं स्कूल चुकवेन वगैरे, पण आज झालं. कारण लास्ट 15 दिवस खूप हेक्टिक होते माझ्यासाठी आणि मी खूप थकली आहे. तुम्ही ब्लॉगमध्ये पण बघितलं आहे. सो मला थोडंसं एका दिवसाच्या ब्रेकची गरज होती असं मला वाटते. आणि म्हणूनच काल आमचं ठरलेलं की नको काही करायला वगैरे नको. मूडवर वाटलं तर बाहेर जेवायला जाऊ, नाही वाटलं तर घरी ऑर्डर करू, ह्याच मूडमध्ये मी आणि अभिषेक होतो. त्यानंतर मी रेडी झाले, आंघोळ वगैरे केली. आणि ना माझे केस काही वेळेला खूप ड्राय होतात का, म्हणजे आत्ता संडेलाच धुतलेत, पण का असे होतात काय माहीत नाही. मग हा मॉइश्चरायझर स्प्रे जो आहे तो अभिषेकने त्याच्यासाठी आणला आहे. हा खूप चांगला आहे ॲक्च्युली, आणि ना खूप छान केस होतात. कंडिशनर लावल्यावर ज्या दिवशी कसे केस होतात तसे होतात, पण मीच त्याची सवय नाही लावून घेत किंवा रेग्युलर बेसिसवर नको म्हणते लावायला. म्हणून कधीतरी महिन्यातनं एखादा दुसरा दिवस अगदीच केस खूप खराब आहेत आणि मला वाटतंय की नाही चांगले दिसायला पाहिजेत. जेव्हा स्कूल असतं तेव्हा हे सगळं मला सुचत नाही, पण ज्या दिवशी मी घरी असते त्या दिवशी सुचतं. सो मी इथे तो स्प्रे लावते आणि केस थोडेसे सॉफ्ट करण्याचा प्रयत्न करते. मला वाटतं मला माझा शॅम्पू जो आहे तो चेंज करावा लागेल, कारण 1-2 दिवसातच म्हणजे संडेला केस धुतले आणि ट्यूजडेलाच ते एकदम ड्राय वाटायला लागले. तर बघते शॅम्पू चेंज करायला लागेल किंवा कंडिशनर किंवा हेअर ऑइल, बघू म्हणजे कसं होतं ते. किंवा मग सिरम यूज करावं लागेल रेग्युलर, ज्यानी मला सिरमचा एक्सपिरियन्स चांगला नाही, कारण मी सिरम यूज करायला लागल्यावर माझे जे केस आहेत ते खूप पांढरे झाले. सो माझा एक्सपिरियन्स काही सिरमचा चांगला नाही आहे. त्यानंतर नवाबला फिरवून आणलं, पूजा केली, सगळं झालं. आणि कालचा ब्लॉग तुम्ही बघितला असेल, रात्री मी लेट अपलोड केला होता. तर त्या ब्लॉगमध्ये मी खूप थकलेले होते आणि खूप एक्झॉस्ट माझा दिवस गेला होता. त्यामुळे ना डिशवॉशर लावलं होतं, पण जे डिशवॉशर सेफ भांडी नाही आहेत ती घासायची राहून गेली होती. सो एवढा ढीग पडला होता, तो मी घासून घेतला. आता मला असं वाटायला लागलं ना, डिशवॉशर आहेच, पण जी भांडी डिशवॉशरमध्ये चालत नाहीत ती घासण्यासाठी कामवालीला सांगावं की बाई ही प्लास्टिकची आणि ही जी सगळी भांडी आहेत ती घासून जा, नाही तर ही भांडी पूर्ण काढून टाकावीत, कारण ह्याचा मला खूप त्रास व्हायला लागला. मला अगदी म्हणजे बघा ना, पूर्ण जाळी भरून भांडी जी आहेत ती मला साफ करावी लागत आहेत. सो माझा एक प्रश्न आहे तुम्हाला सगळ्यांना, की तुम्हाला सगळ्यांना म्हणण्यापेक्षा ज्यांच्याकडे डिशवॉशर आहे त्यांना, तुम्ही कसं या गोष्टी मॅनेज करता हे मला सांगा. आता माझी मम्मी पण डिशवॉशर घ्यायचं बोलते, तर ती मला तेच बोलली की मी सगळे प्लास्टिक आणि म्हणजे डिशवॉशरमध्ये जी भांडी चालत नाही ती सगळे मी काढून टाकणार, जी चालतात तीच फक्त यूज करणार, म्हणजे घासायचा काय प्रश्नच नाही. आज आराम करायचा दिवस होता, पण म्हटलं चला बरेच दिवसापासून जरासा किचन प्लॅटफॉर्मची अरेंजमेंट चेंज करायची तर ती करून टाकूया. आणि हे चहा साखरेचे जे प्लास्टिकचे डबे आहेत ना, हे खूप हौसेनं मी घेतले होते, आवडीनं घेतले होते, पण मी बोर झाले होते कारण आता ते खूप घाण झाले होते. साफ म्हणजे स्वच्छ घासून पुसून जरी घेतले ना तरी लगेच त्याच्यावर हात वगैरे उठायचे. तर जेव्हा मी अकिरा झाली आणि सगळं म्हणजे सामान माझ्यासाठी घेतलं होतं ना, नवीन घरात मी शिफ्ट होणार होते तेव्हा 2019मध्ये, तर त्यावेळेला मम्मीनं माझ्या हे चहा साखरेचे सगळे डबे, म्हणजे सगळं जे काय आहे ते मम्मीनंच दिलं होतं, पण हे मला तेव्हा मम्मीनं दिलं होतं चहा साखर आणि कॉफीसाठीचे स्टीलचे डबे. तर म्हटलं चला नवीन मी बघतीच आहे, आवडलेत पण मला, पण त्याच्या आधी म्हटलं नवीन घ्यायच्या आधी एक 5-6 महिने हे स्टीलचे यूज करूया आणि त्यानंतर नवीनवर शिफ्ट होऊया.
आणि हे जुने जे आहेत ते मग मी काढून टाकेन. मग चहापूड आणि साखरेचं तर झालं आहे, पण कॉफी पण आहे, तर कॉफी पण त्यामध्ये मी ठेवून टाकली. आणि मी चहामध्ये ना लवंग यूज करते, सो लवंग पण तिथेच मी ठेवेन. खूप काही चेंजेस करता नाही आहेत, कारण जास्त वस्तू मी चेंज पण नाही केल्या, जे आहे तसंच आहे. ते मॉम्स किचनचं जे होतं ते मी तिथं चिकटवलं, जे लागत नव्हतं ना त्याला पाठीमागून चिकटपट्ट्या लावल्या आणि चिकटवलं. डबे चेंज केले, थोडीशी अरेंजमेंट इकडे तिकडे केली आणि बाकीचं आहे असंच. सो थोडाफार चेंज झाला की छान वाटतं. त्यानंतर कपडे लावून घेतले. हे वॉशिंग प्लेस जे आहे ना माझं वॉशिंग मशीनची पण ट्रॉली आली आणि ती पण आम्ही म्हणजे वॉशिंग मशीन ट्रॉलीवर ठेवलं आणि डिशवॉशर पण ठेवलं, मी दाखवते. तर आता भरपूर जागा आहे वॉशिंग प्लेसमध्ये, फक्त वॉशिंग मशीन मी हलवू शकत नव्हते ना, म्हणून ते एका ठिकाणीच होतं. सो आता तिथं पण मी थोडीशी जागा करेन आणि तिथं मी हे करेन, काहीतरी दुसरं ठेवायला व्यवस्थित जागा करेन. तर बार्बिक्यूमधून आम्ही बाहेर तर नाही गेलो जेवायला, बार्बिक्यूमधूनच आम्ही ऑर्डर केलं फूड जे आहे ते. आणि मध्येच युद्धवीरनं हे किंडर जॉयवर अकिराला अंगठी मिळाली होती, तर ती घेऊन आला आणि असं गुडघ्यावर बसून मला बोलतोय की मम्मा दिस इज फॉर यू, आणि घातलं वगैरे मला आणि मला किस वगैरे हाताला केलं. मला खूप छान फील झालं, म्हणजे नवऱ्यानं कधी असं केलं नाही गुडघ्यावर बसून वगैरे, पण मुलगा करतोय, अपेक्षा पूर्ण होतात माझ्या. तर बार्बिक्यूचा जो बॉक्स होता किंवा जे मेल होतं ते एकच मागवलं होतं आणि सफिशियंट आम्हाला पुरलं. सुरुवातीला असं वाटलं की अरे यार हे पुरणारच नाही, म्हणून ना मी जेवता उठून कुकर पण लावला की कमी नको पडायला म्हणून, पण पुरला आम्हाला. इथे सगळं जे आहे ते काढते मी. हा काहीतरी 1400चा 1400 रुपयाचा पूर्ण बॉक्स होता, त्यामध्ये सगळंच होतं एक्स्ट्रा, फक्त आम्ही प्रॉन्स त्यामध्ये ॲड केले होते. आणि नवीन काहीतरी आलं की मुलांना एक्साइटमेंट असतेच, म्हणजे अकिरा युद्धवीरला खूप एक्साइटमेंट होती. आणि इथं साईडला तुम्हाला शिंकायचे वगैरे आवाज येत असतील तर इग्नोर करा. वीरू बाहेर पण जात नाही आहे आणि इथे बसून त्याचं काही ना काही चालू आहे, तर त्याला थोडंसं सांगते मी नको हे करू म्हणून, तरी तो करतोच आहे आवाज. तर जे काय होतं ते काढलं. फार काही नाही, म्हणजे आपण बार्बिक्यूला जेव्हा जातो तर पर पर्सन आपण जेवढे पैसे देतो आणि पर पर्सन आपण खूप खातो, इथं तेवढं नव्हतं, पण ठीक आहे, चौघांमध्ये पुरलं. म्हणजे असं काय आमचं खूप जास्त पोट भरलं असं नाही आणि खूप आम्ही रिकामं राहिलो असं पण नाही. पण हे होतं, टेस्ट थोडीशी मिसिंग होती. तिथे जाऊन खाल्ल्यानंतर जी टेस्ट असते ना ते नव्हतं. काही जे होते म्हणजे काही चिकन जे होतं स्टार्टर काही होते ते थोडेसे शिळे वाटत होते. त्यामुळं मी तुम्हाला सांगेन याच्या बाबतीत की तुम्ही जर ऑर्डर करणार असाल तर बिलकुल करू नका, कारण टेस्ट कॉम्प्रोमाइज करावी लागते. पोट भरते, 2 माणसं आणि 2 मोठे माणूस आणि 2 छोटे मुलं चांगले व्यवस्थित जेवतात, पण टेस्ट आम्हाला कॉम्प्रोमाइज करायला लागली. सो गाईज मस्त झोप झाली आहे, डोळ्यावरून लक्षात येत असेल 4 वाजता आम्ही झोपलोय, तिघं पण झोपलो, मी अकिरा आणि युद्धवीर. आत्ता वाजतात 7:10 कमी आहेत. एक 10 मिनिटापूर्वी मी उठले. आणि म्हणजे कसं होतं माहिती, जेव्हा अभिषेक नसतो ते माझं खूप एक्झर्शन होतं, तुम्ही बघताच आहात ब्लॉगमध्ये, खूप जास्त हेक्टिक होतं मला. मग जेव्हा अभिषेक येतो त्यावेळी मग आमचं ठरलेलं असतं हे की एक दिवस 2 दिवस असे मी आरामात घालवते, रिलॅक्स वाटतं, त्यामुळं खूप छान वाटतं. आणि आजचा दिवस तसाच होता, पण आज स्कूल नाही झालं. त्यानंतर मग अभिषेक बोलला ठीक आहे सोड, एखाद दिवशी चालतं, ट्युशनला पण नको पाठवू आणि झोप तू. मी झोपले, लकीली अकिरा बिरू पण झोपले. पण आत्ता 6:45 वाजता आम्ही उठलोय आणि हे लोक आता रात्री कधी झोपणार माहीत नाही. आणि सकाळचं पण परत आता सगळं डिस्टर्ब होतं, म्हणून मी ना मधले वीकडेजमध्ये असं काही करायच्या फंदात पडत नाही. पण माझं आजारपण जे आहे, डास दिसतोय, माझं आजारपण जे आहे ना ते कमीच होत नाही. म्हणजे लास्ट 15 दिवसांपूर्वी मला एका रविवारी मला ताप आला. त्यानंतर नेक्स्ट वीकेंडला मला घसा बसला खूप जास्त. आणि आत्ता हा वीकेंड गेला बऱ्यापैकी, आता सर्दी व्हायला लागली. त्यामुळे मला विश्रांती मिळत नाहीये, त्यामुळं हे होतंय, खूप एक्झर्शन होतंय, त्यामुळं हे होतंय. तर मला असं वाटलं की एकतर आजारपण पटकन येऊन जाऊ दे, नाहीतर मी विश्रांती घेते. सो आजचा दिवस ठरवला होता पूर्ण विश्रांती घेण्याचा, आराम करण्याचा, तरी मी काही काम करून काढलं हे तुम्ही बघितलेलंच आहे. स्टील रोजच्या एवढी धावपळ नाही केली.
शांत बसण्याचा प्रयत्न केला, आराम करण्याचा प्रयत्न केला, आउट ऑफ द रुटीन जाऊन वागण्याचा प्रयत्न केला. कारण वीक डेजमध्ये दुपारी 4ला झोपणं आणि 7ला उठणं हे माझं नाहीये, म्हणजे हे मी नाही करू शकत. स्टील मी केलं, पण आता माझीच वाट लागणार आहे, कारण रात्री यांना झोपवणं खूप डिफिकल्ट जाणार आहे मला. तर येस असं होतं. आणि आत्ता लगेच म्हणजे मी फ्रेश होईल, पोरांना फ्रेश करेल, चहा पिऊ आम्ही. त्यांना थोडंसं चहा आणि बिस्किटच देईन आज, कारण आता इतक्या उशिरा मी त्यांना काय खायला देणार. आणि हा बघा उघडा बसणारा मुलगा, अखंड उघडा बसतो, कपडे घालत नाही काय नाही, नुसता तू घालते ना, नुसता चड्डीवर फिरत असतो, अखंड उघडा बसणार. झोप झाली? कसं वाटतंय? तुला काय कॅमेरा दिसला की हे असं होतंय काय? प्रत्येक वेळेला जेव्हा पण येतोय तेव्हा असंच त्याचं एक्सप्रेशन्स असतात. पण हा, तर मी काय सांगत होते, आता लगेच मी शूट करायला घेईन, कारण जरी उद्यावर गेला ना ब्लॉग तरी चालेल मला, पण मी लगेच शूट करायला घेईन, कारण ब्लॉग खूप छोटे होतात. म्हणजे मला जेवढं पाहिजे तेवढं शूट करता येत नाहीये, कारण सेम डे शूट करा, सेम डे अपलोड करा, सेम डे एडिट करा, या सगळ्या गोष्टींमध्ये. आणि अकिराचं दात बघा पडलाय. तर बघण्यासारखे अवतार आमच्या तिघांचे पण झालेत. तर चला या ब्लॉगचा एंड करतो आम्ही तिघं पण, आणि मस्त फ्रेश होतो, आणि त्यानंतर पुढच्या ब्लॉगची सुरुवात करतो. आणि तो पुढचा ब्लॉग तुम्हाला बघायला मिळेल उद्या. तोपर्यंत बाय, टेक केअर, थँक्स फॉर वॉचिंग, बाय, से बाय, लाईक हा, आणि काय करा, सबस्क्राईब. बाय. नाही येत नाही सबस्क्राईब. बाय.